मग आपली बिर्याणी तयार झाली. चला. मामी बिर्याणी कशी झाली आहे? एक नंबर. ताई नमस्कार सगळ्यांका. कशी आसाय? बरे आसाय मा? तर आज ना रविवार होतो आणि मी तुमका बोललोच आहे, व्हिडिओत कालच्या दाखवलंच होते, मी मुंबई केलंय मामाकडे. मग तिथून खरी जातलं ह्या पण मी तुमका दाखवतलंय, त्याच्यासाठी तुमका कंटिन्यू व्हिडिओ बघू होयो. तर आज होतो रविवार, तर म्हटलं आज बिर्याणी करूया, चिकन बिर्याणी. तर मी चिकन बिर्याणी, श्रावणवाल्यांका व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेजवाल्यांका चिकन बिर्याणी करतलंय. तर चला तर मग जाऊया. रात्रीच आम्ही भाजी वगैरे कट करून ठेवलेलो असो, फक्त चिकन आणून फक्त आता फोडणीत घालूचा हा. चला तर जाऊया, मी तुमका दाखवते आज आम्ही चिकन बिर्याणी कशी करतो ती. आणि कॅमेरामन माझा लारीचा असताना. तर जाऊया आपण, चला. तर ही ना भाजी आहे, फ्लॉवर, गाजर, शिमला मिर्च. तर आता एका आपण दही वगैरे लावून घेऊया. दही, मसाले वगैरे, आलं लसूणची पेस्ट. पुन्हा एकदा धुवायला पाहिजे काय? मिठाचं पाणी आहे ना. ही असा आता मी आला लसूण आणि कोथिंबीर, पुदिना पेस्ट मिक्सरात लावून जातोय. आणि ममता इकडे कांदा आणि टोमॅटो कापून घेतो. पाणी तरी आता आपला गरम होता. त्याच्यानंतर आपण त्याच्यात खडे मसाले घालायचे आणि त्याच्यानंतर तांदूळ घालायचं, त्याच्यात लिंबू, पुदिना, जिरा दाखवते मी तुमका. चला. तर इकडे आपला पाणी आता ना गरम होता, म्हणजे आदन म्हणतात. त्याच्यात नंतर आपण जे खडे मसाले असतात ते घालायचे. भेटूया थोड्या वेळानं आपण. वेळा गेला धुवायला. हे तांदूळ आता धुत आहे नमो अशी. तर आता बिर्याणीमध्ये आपण तांदूळ म्हणून घेऊया. लिंबू आणि पुदिना पण घालतो आणि जरासं मीठ. चिकन घेते. त्याला लावून ठेवत नाही. लावायचं आहे तेच म्हणूनच त्याला बाहेर आहे. कोणतं सुरी बाहेर आ. आणि लिंबू पण आतमध्ये पिळूया आणि जरासं मीठ कुठे आता त्या झाकणात काढ, डिश मध्ये काढ मीठ. नाही मीठ घालून घेऊया आणि 15 मिनिटं भात शिजवून घेऊया. झालं. आपलं ना भात ना शिजतो, अजून जरा शिजत हवा. आता आपलं भात शिजलेलं आहे, तर आता आपण ते काढून घेऊया आणि थंड करत घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण व्हेज बिर्याणीचं फोडणी घालूया आणि त्याच्यानंतर चिकन बिर्याणी. कुकरलाच खायचं डायरेक्ट, कुकरलाच फोडणी द्यायची. शिजत टाईम लागतो भात येते. हे आता तूप टाकलं आहे, हे तांदूळ घालून होतं. तर आता आपला चिकन व्हेज बिर्याणीचा झालेलाच हा, फक्त कुकर उघडून बघूचो. आता आपण नॉनव्हेज बिर्याणीचा घालूया फोडणी. चला.
तर आता आपण ना 1 चमचा तूप घालायचा आणि जरासं तेल घालायचं. बस बस. तर जरासं तेल घातलं आपण आणि ह्याच्यानंतर आपण कांदो भाजून घेऊया ह्याच्यात आणि टोमॅटोची पेस्ट. टोमॅटो घाल देतात जरा कांदो काढ जरासं आणि का. तर आतमध्ये आपण ना टोमॅटो घातलो. तर आता आतमध्ये आपण ना टोमॅटो घातलो तो सुद्धा आपण असं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत, म्हणजे अजून आपली बिर्याणी चांगली होते. पाणी घालतो. तर आता आपली ना व्हेज बिर्याणी होत दिलेली आहे. जरासं पाणी ना, कारण आपण कुकरला लावलेलो. त्या झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात भात घालतो आणि जरास एकच थर लावतो, जास्त थर लावतो नाही. नंतर आपण फक्त बिर्याणी नॉनव्हेजची बिर्याणी लावलेली आहे. जास्त भांडी भरत कसं नको, मग वाटाण्याचा उतरताच घ्यायचा आहे पाणी नाही. तर आता आपण व्हेज बिर्याणीचे थर लावून घेऊया. लावचंही नव्हते पण आता म्हटलं लावूया. तर ह्यो नॉनव्हेज बिर्याणीसाठी भात हा आणि तो व्हेज बिर्याणीसाठी भात हा. चला तर आता आपण थर लावून घेऊया पटकन. थांब जरा, इथेच दाखवू लागेल थोड्या वेळ मी दाखवतो. तुझ्या लास्टला भात चिकट झाला. तर आता आपली ना व्हेज बिर्याणी झालेली आहे. म्हणजे मी थर वेगळे 2च थर लावून घेतलेले हर. तर आता आपण झाकण मारून ठेवूया. आता आपण हे झाल्याच्या नंतर नॉनव्हेज बिर्याणी करूया. चला थांब जराशी झालं. उभा घे उभा. आपण ना झाकण मारून ठेवूया 10 मिनिटं आणि 10 मिनिटानंतर भेटूया. तर आता आपण ना चिकन शिजला काय बघूया. जराशी कोथिंबीर घातली. तर इथे ममता काकडी कापून घेतं आणि कांदो. फक्त आपली चिकन बिर्याणी रवलेली हा तरी बघा तयार झालेली आहे. व्हेजवाल्यांका व्हेज, श्रावणवाल्यांका नॉनव्हेजवाल्यांका नॉनव्हेज. तर आता आपण ना झाकण उघडून बघूया. तरी बघा आपली बिर्याणी व्हेज बिर्याणी तयार असा. मला पण घेतेस ना. आपले 2 थर लावून झालेले आहेत. आता फक्त एक लावतो. तर ममता वरण तूप घालून घेतं. तर आता आपली बिर्याणी हो दिलेली आहे. ये फक्त एक थर लावलं चिकनचं. आपण ना 10 मिनिटांना झाकण मारून ठेवूया. मग आपली बिर्याणी तयार झाली. चला फायनली आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे. तर आता आपण बाहेर सगळीजण बसली आहेत तर त्यांना देऊया. तर मी आता ना सगळ्यांका विचारते बिर्याणी कशी झाली या. व्हेजवाल्यांका पण विचारतलंय, नॉनव्हेजवाल्यांका पण विचारतलंय. चला मामी बिर्याणी कशी झाली आहे. ताई लारिसा ममता बिर्याणी तरी सगळ्यांका आवडलेली हा.
तर मी पण आता जाते जेऊ, कारण मला पण माहित नाही, भूक तर खूप लागलेली आहे. तर आजचं व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तर आज तुम्ही आमच्याकडे जेऊ केव्हा, व्हेजवाल्यांनी व्हेज बिर्याणी खाऊ केव्हा, नॉनव्हेजवाल्यांनी नॉनव्हेज बिर्याणी खाऊ केव्हा. चला.